श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 17 मे 2026 ते 15 जून 2026 ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आला आहे, ज्यालाच आपण पुरुषोत्तम मास किंवा मलमास असं देखील म्हणतो. ईश्वराची, पुरुषोत्तम भगवान म्हणजेच भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करून त्यांची कृपा प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मुहूर्त म्हणजे अधिक मास. वर्षभर आपण भगवान विष्णूंची सेवा करतोच, मात्र अधिक मासामध्ये जेवढी जास्त आपण भगवान विष्णूंची सेवा कराल, हजारो पटीनं आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळेल. अधिक मासाचं महत्त्व काय आहे, या काळात कोणती उपासना करावी, कोणती मंत्रसाधना, कोणते स्तोत्र पठण करावेत, भगवान पुरुषोत्तम यांची कृपा प्राप्त करण्यासाठी काय काय करावं, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणते नियम पाळावेत, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा. ओम श्री विष्णवे नमः लिहायला विसरू नका. साधारणतः दर 33 महिन्यांनी येणारा अधिक मास यावर्षी आला आहे ज्येष्ठ महिन्यामध्ये. 17 मे 2026 पासून अधिक मास सुरू होणार आहे. 15 जून रोजी अधिक मास संपणार आहे. या काळामध्ये रोज आपल्याला भगवान विष्णूंची, पुरुषोत्तम भगवान यांची मंत्रसेवा, स्तोत्र पठण करून सेवा करायची आहे. अधिकस्य अधिकम फलम म्हणजे जेवढी जास्त आपण सेवा कराल तेवढं जास्त आपल्याला पुण्य मिळेल. पुण्य संचय करा. आता आपण बघूया अधिक मासामध्ये काय काय करावं जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होईल. सर्वात पहिलं नामस्मरण. अधिक मासामध्ये भगवान विष्णूंचं जेवढं शक्य होईल तेवढं नामजप आपण करावा. भगवान विष्णूंना नामस्मरण प्रिय आहे. आपण नामजप किंवा मंत्रजप सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, अगदी रात्री देखील करू शकता, दिवसभर करू शकता. भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, ओम नमो नारायणाय, यापैकी कुठल्याही मंत्राचं पठण करा. विष्णू सहस्रनाम स्तोत्र अवश्य पठण करा. अधिक मासामध्ये कमीत कमी रोज 1 वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करावं. ज्यांना आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, मोठं संकट असेल, त्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, आर्थिक संकट असेल, कुठलंही संकट असू द्या, संकल्प करून आपण अधिक मासामध्ये रोज 12 वेळा असं सलग 12 दिवस विष्णू सहस्रनाम स्तोत्र अधिक मासामध्ये पठण करा. कितीही मोठं संकट असू द्या, मी खात्रीने सांगतो त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. आपली एखादी मनोकामना असेल, नक्की पूर्ण होईल. संकल्प करून आपण या पद्धतीनं भगवान विष्णूंची, पुरुषोत्तम भगवान यांची सेवा करा. अधिक महिन्याच्या कुठल्याही दिवशी आपण या सेवेला सुरुवात करू शकता. तसेच मनात फक्त श्रद्धा ठेवून, अपेक्षा न ठेवता आपण भगवान विष्णूंची सेवा करू शकता. रामरक्षा स्तोत्र देखील पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचं रोज 1 वेळा किंवा रोज 21 वेळा अधिक मासामध्ये पठण जर केलं, भगवान विष्णूंची ही सर्वोत्तम सेवा मानली जाते. भगवान विष्णूंच्या या सेवेसोबतच माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र, ओम श्रीम नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या मंत्राचं पठण आपण करावं. या व्यतिरिक्त संक्षिप्त भागवत आपण वाचू शकता. हरिविजय या ग्रंथाचं पठण किंवा श्रवण करू शकता. नवनाथ पारायण किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण देखील आपण करू शकता. स्वामी चरित्राचे पाठ आपण करू शकता. याशिवाय अधिक मास महात्म्य या पोथीचं पठण किंवा श्रवण अवश्य करावं. यापैकी जमेल तेवढी सेवा, भगवान विष्णूंचं नामस्मरण आपण अवश्य करावं. आता दुसरा आचार आहे भगवान विष्णूंची पूजा. अधिक मासामध्ये रोजचा नियम आपण करून घ्या. रोज याच पद्धतीनं भगवान विष्णूंची पूजा करण्याचा प्रयत्न करावा. आपली रोजची देवपूजा करून घ्यायची. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. बाळकृष्णाची मूर्ती जी आपली देवघरात आहे ती मूर्ती तामणामध्ये घ्यायची. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं बाळकृष्णाला स्नान घालायचं. पुरुष सूक्ताचं 1 वेळा पठण किंवा श्रवण करून बाळकृष्णांना शुद्ध जलानं स्नान घालत राहायचं, म्हणजेच त्यांना अभिषेक करायचा. बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि देवघरामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आसन म्हणून बाळकृष्णांना त्या ठिकाणी स्थापित करायचं. त्यांची पंचोपचारे पूजा करायची, म्हणजेच गंधाक्षता, फुलं त्यांना अर्पण करायची, तुलसीपत्र अर्पण करायचं, धूपदीपानं ओवाळायचं, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. अशा पद्धतीनं अधिक मासामध्ये प्रत्येक दिवशी आपण सकाळी, शक्यतो सकाळी करा, नाही जमलं तर संध्याकाळी आपण अशा पद्धतीनं पूजन करा भगवान विष्णूंचं. बाळकृष्णाची मूर्ती आपल्याकडे नसेल, सुपारी घ्यावी, सुपारीचं अशा पद्धतीनं पूजन करा आणि यानंतर आपल्याला जमेल तशी मंत्रसेवा, स्तोत्र पठण करून भगवान विष्णूंची सेवा करावी. अजून काय करावं? स्नान. रोज आपण अभ्यंग स्नान करा. सकाळी लवकर उठून स्नान करावं. ज्यांना ज्यांना शक्य असेल, जवळपास नदी असेल, गंगा स्नान करा. अधिक मासामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे. सत्पात्री दान करा. ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला आपल्याला जमेल तेवढं यथाशक्ती दान अवश्य करावं. अन्नदान, वस्त्रदान, पादत्राणे दान करावीत. एखाद्या मंदिरामध्ये किंवा
तीर्थक्षेत्री दान करावं। अधिक मासामध्ये दीपदानाला महत्त्व आहे। आपल्या जवळपास कुठंही मंदिर असेल, भगवान विष्णूंचं असेल किंवा कुठलंही मंदिर असेल, त्या ठिकाणी रोज सायंकाळी जाऊन दिवा अवश्य लावायचा, म्हणजेच दीपदान करावं। अधिक मासामध्ये दररोज आपल्या देवघरासमोर अधिक मास वातीचा दिवा प्रज्वलित करावा। यानंतर अधिक मासामध्ये व्रत किंवा उपवास करणं अत्यंत पुण्यफलदायी असतं। ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी उपवास अवश्य करावा। उपवास आपण विविध प्रकारे करू शकता। संपूर्ण महिनाभर उपवास करायची गरज नाही, आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा उपवास करावा। दिवसातून एकदाच जेवण करायचं, या पद्धतीने आपण उपवास करू शकता किंवा एखाद्या आवडत्या पदार्थाचा त्याग करावा। दिवसभर फळे, दूध, फराळाचे पदार्थ घेऊन रात्री उपवास सोडावा, अशा पद्धतीने करू शकता किंवा दिवसा आपण जेवण करावं, रात्री उपवास करावा, अशा पद्धतीनं देखील आपण उपवास करू शकता। ज्यांना उपवास शक्य नसेल त्यांनी भगवंताची उपासना करावी। भगवान विष्णूंच्या सेवेसोबत अधिक मासामध्ये कुलदेवीची उपासना आपण अवश्य करावी। कुलदेवी स्वरूप समजून एखादी सवाष्ण आपल्या घरी बोलवावी, तिचा मान सन्मान करावा, ओटी भरावी, त्यांना सवाष्ण भोजन द्यावं। कुलस्वामिनीच्या मंदिरात जाऊन कुलस्वामिनीची ओटी अवश्य भरावी। विवाहित मुलींनी आपल्या आईची किंवा सासूची अधिक मासामध्ये ओटी अवश्य भरावी, ज्यामुळं आपल्या सौभाग्याचं रक्षण होतं। अधिक मास हा जोडवे बदलण्याचा सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो, म्हणून विवाहित स्त्रियांनी अधिक मासामध्ये आपली जोडवे बदलावी। अधिक मासाला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं। जावयाला नारायणाचं स्वरूप मानून त्यांना आपल्या घरी बोलावून धोंड्याचं वाण दिलं जातं। यथाशक्ती हे वाण द्यावं। चांदीचं ताट किंवा तामन, त्यामध्ये चांदीचं निरंजन, 33 अनारसे किंवा 33 बत्तासे, 33 फळे चालतील, 33 सुपारी चालतील। सोबत धोंडा नावाचा पदार्थ द्यावा, ज्यामुळं प्रत्यक्ष नारायण प्रसन्न होतात। अधिक मासामध्ये कोणत्याही तिथीला आपण हे वाण देऊ शकता। अधिक मासामध्ये गाईला घास द्यावा, कुत्र्याला कावळ्याला न चुकता रोज घास ठेवावा। अधिक मासामध्ये कुठलंही मंगल कार्य केलं जात नाही, जसं विवाह, मुंज, साखरपुडा, नवीन वास्तू खरेदी किंवा वास्तुशांती किंवा ग्रहप्रवेश अधिक मासामध्ये शक्यतो करू नये। घर बांधायला आपण जर सुरुवात करणार असाल तर अधिक मासामध्ये सुरुवात करू नका। जर आपलं बांधकाम पहिल्यापासून सुरू असेल ते सुरू ठेवायला हरकत नाही। अधिक मासामध्ये आपण देवदर्शनाला अवश्य जावं, देवदर्शन करायला अडचण नाही। येणारा जो अधिक मास आहे तो आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे, पुरुषोत्तम भगवान यांचा आशीर्वाद, यांची कृपा प्राप्त करण्याचा। भगवान विष्णूंचं जास्तीत जास्त नामस्मरण करा, ग्रंथ पठण करा, श्रवण करा। भगवान विष्णूंच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व संकटांचं निवारण व्हावं, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, हीच मी स्वामींच्या चरणी, भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करतो। माहिती जर आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा। आपल्या काही शंका असतील नक्की विचारा। चॅनल सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय।